हे होते विष्णू काका हिंगे, कात्रज दूध संघावरती ते अनेक वर्ष चेअरमन होते. 30 का 35 वर्ष तुम्ही संचालक आहेत. 1993 पासून मी संचालक आहे. बाकीच्या संचालकांच्या पण अशाच मुलाच्या नावाने डेऱ्या वगैरे आहेत. हे बघा, मुद्दा असा आहे की कोणी मुलांनी काय बिझनेस करावा आणि काय नाही करावा हा तो त्यांचा विषय आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, काय हरकत नाही. तर काकांनी आणि खूप दिवस आहे आणि वळसे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं इथलं नेतृत्व आहे. त्यांनी आपण जे काही प्रश्न विचारले, अतिशय तिखट प्रश्न, त्यांनी व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला हे प्रश्न उत्तरं कसं वाटलं? काय बोलायचे? मला एक बोलायचे उत्तर साहेब, तुम्ही ह्या प्रकरणाला फार चालना दिली, याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. फक्त माझं म्हणणे काय ते सांगतो तुम्हाला. आज बी माझं तेच म्हणणे आहे की विषय काय आहे की विषय हा राजकारणात राजकारण्यांनी राजकारण करू द्या. त्यांना तर आम्हाला बदनाम करायची ते संधी सोडणारच नाही किंवा त्यांना बदनाम करायची आम्ही संधी सोडणार नाही. हा राजकारणातला विषय झाला. परंतु पोटाच्या धंद्यापर्यंत राजकारण जाऊ नये कधी. कारण आहे ना, ही शेतकऱ्याची पोरं आहेत. हे भेसळीबद्दल बोला की काका तुम्ही. सांगतो ना मी तुम्हाला. लोक आता तुमचा पुतण्या किंवा हे सगळे करत होते त्यांच्याबद्दल बोला. तुम्ही मोठे व्हा. ऐकून घ्या. मुद्दा तेच सांगतो तुम्हाला मी. मला जी माहिती आहे किंवा माझं जे नॉलेज आहे त्या नॉलेजप्रमाणे दुधामध्ये वे पावडर आणि स्किम मिल्क पावडर टाकून SNF वाढवायचा दूध धंदेवाले प्रयत्न करतात. यांनी लायसन घेतलं, ट्रेडिंग केलं आणि समजा त्यांनी त्या दुधावाल्याला ते विकलं. काय होतं ते सांगतो. एक म्हणजे तुम्ही हे ना मान्य करीत नाही कोणी किंवा आज त्याच्यावर माझ्यासारख्याने बोलणं आणि पुढचे मान्य करतील याची मला गॅरंटी नाही आहे. पण बोललं तर पाहिजे. सांगतो ना तुम्हाला. तर काय होतं की समजा एखाद्या वेळेला समजा 28.5चा लॅक्टो आणि तो 28 जर भरला आणि तो जर ते दूध घेऊन डेअरीवर गेला तर ते दूध तिथं रिजेक्ट केलं जातं. मग काय करतात लोक, त्याच्यामध्ये मूठभर पावडर टाकतात, सोडतात. आणि ती पावडर मग कोणची असती? वे पावडर एक असते किंवा स्किम मिल्क पावडर असते. हे ते मिसळून त्याच्यामध्ये ते तेवढा 27.5चा 28, 28.5 करतात आणि ते दूध संकलनवाल्याला देतात. हे मला माहिती एवढं. याच्यापेक्षा पुढची मला माहिती नाही. अलग जेवढे एफडीए विभागाने पोलिसांनी पकडले ते संकलनवाले जास्त आहेत, शेतकरी खूप कमी आहेत. संकलनवाल्याच सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही म्हणता शेतकरी देतो. शेतकरी म्हणजे आता संकलनवाले कोण आहेत? शेतकऱ्यांना एवढं एक मिनिट ऐका. संकलनवाले कोण आहेत? आपण शेतकरी जरी असले तरी ते ऐकून घ्या ना. बरोबर आहे. मुद्दा असा आहे, वाण्याच्या दुकानात ही पावडर कशाला पाहिजे? तुमचा मुद्दा रास्त आहे. कशाला पाहिजे? वाण्याच्या इथं ही पावडर कशाला पाहिजे? याचा बी कुठंतरी शोध घेतला पाहिजे ना. समजा संकलनवाला आहे, तो होलसेलवाल्या कोण घेईन हो? रिटेलवाल्या कोण थोडा घेईल? वाण्याच्या दुकानात बी पावडर मिळते. वे पावडर, वे पावडर म्हणा, स्किम मिल्क पावडर म्हणा. आता तो विषय असा आहे याच्यामध्ये की आपण म्हणू ते दूधवालेच नेतात का? एखाद्या वेळेला काय होतं, एखाद्याच्या घरी दूध नसलं तर तो पावडरचं दूध करून बी. ती मिल्क पावडर आणि याच्यात काय फरक असतो? कशात? मिल्क पावडर आणि आपलं वे पावडर. मिल्क पावडर ही स्किम मिल्क पावडरपासून म्हणजे स्किम मिल्कपासून बनते. आणि वे पावडर जी आहे ही वे पावडर ज्या वेळेला चीज तयार होतं आणि चीज तयार करताना त्याच्यातून जे वे बाजूला निघतं म्हणजे ते फक्त घट्ट पदार्थ वगैरे. हा प्रोटीन वगैरे. परंतु त्याचं थोडीच दूध तयार करणार आहे घरातल्या पाण्यामध्ये टाकून पावडर. ते दूध पावडर वेगळे असते ना. स्किम मिल्क पावडरचं सांगतोय वे पावडरचं बोलतोय. वे पावडरचं नाही, स्किम मिल्क पावडरचं सांगतो. कायद्याने स्किम मिल्क पावडरसुद्धा दुधात टाकणं गुन्हा आहे. गुन्हाच आहे? हो, हा गुन्हा आहे ना. हे आम्हाला मी मान्य आहे, नाही टाकली पाहिजे ती. याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आहे. फक्त माझं म्हणणे काय आहे की केमिकलपासून 100% दूध तयार होतं. हा जो कोणाचा हे काय भ्रम, हा, तर याच्याशी मी सहमत होत नाही. पोलीस काय म्हणताय 600 लिटर पासून 4000 लिटर दूध तयार केलं. मला तुम्ही एक सांगा, 400 लिटरपासून जर 6000 लिटर दूध तयार होत असेल
तर कंचा प्लॅन्टवाला जाऊन त्यांनी तिथं ते स्वतः नाही का करायचा, तो दुसऱ्याकडून कशाला घेईन? तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 400 लिटरपासून जर 6 तुमचा मुद्दा रास्त आहे. समजा काकांना करायचे तर तो दुसरं कोण कशाला इथंच तयार करील. समजा तुम्ही म्हणले तर सोनाई डेअरीने घेतलं किंवा अजून अन्य डेअरीने घेतलं किंवा त्या राजू तांबडेने घेतलं, तर राजू तांबडे स्वतः का नाही करायचा? तो दुसऱ्याकडून का घेईल? नाही, तुमचा मुद्दा परफेक्ट आहे. मग तुम्ही म्हणता याने तयार केलं आणि याला घातलं. अरे त्याला घातली तर तो काही याडाबिडा आहे का घ्यायला? त्याच्या इथं मशीन लागलेले आहेत. तो किती पण काय तयार करू शकतो. तो करू शकतो ना, मग त्याला करायचं म्हणलं. पण असा फॉर्म्युला आहे कुठं, तो तर कळला पाहिजे ना. अजून एक मुद्दा राहिला. काय? आपल्या इकडं क्रीम वगैरे विकता तुम्ही, बरोबर? हां. ते क्रीम मध्ये जनावरांची चरबी किंवा पाम तेल किंवा पाम ऑइल वगैरे जे काय म्हणतात किंवा काय ते असे प्रकार मिसळले जातात, अशी मला माहिती मिळाली. खरी का खोटी? एक मिनटं सांगतो मला. क्रीममध्ये असं काही मिसळलं जाऊ शकत नाही, कारण ते लगेच टेस्टमध्ये सापडतं. साध्या टेस्ट आहेत त्या, ते ना 1 मिनटामध्ये डिटेक्ट होतं ते. हो. GC मशीनमध्ये तुमच्याकडून एकाने मला सांगितलं का मी काकाकडून क्रीम घेतली आणि ती GC मशीनमध्ये मी माझी चेक केली, तर त्यांनी मला त्याचा फोटो पण पाठवला त्या मशीनचा आणि म्हणाला की इतकं सगळं ॲडल्ट्रेशन काकांच्या या क्रीममध्ये होतं. त्याने घेतली कशाला मग? रिटर्न करायची. तो ट्रेडर आहे. ट्रेडर असू द्या, त्याने रिटर्न केली पाहिजे. होतं का आपल्याकडं असं? असं होऊ शकत नाही. त्याने ज्या वेळेला ठुली, बरोबर आहे का नाही, समजा माझ्याकडून घेतली असं समजा गृहीत धरून, तर त्याला जर तिथं हे लागली, टेस्ट लागली समजा, हे त्याने रिटर्न केली पाहिजे. समजा लागली त्याच्याकडे टेस्ट, मग तो टेस्टिंगमध्ये फॉल्ट असू शकतो. पण त्यांनी काय केलं, त्यांनी पण दाखवलं का ओके आहे म्हणून. म्हणजे त्यांनी मला सांगितलं, मी काय नाव सांगणार नाही, तुम्ही विचारू नका, फक्त खुलासा करा काय आहे? आणि मग हे त्यांनी ते वय तसं बघा, विकलं. मुद्दा असा आहे. अहो हे बघा काका, नाही, आपल्या आंध्र प्रदेशामध्ये बालाजीला जो काय लाडू बनवण्यासाठी जे काही यायचं ते जैन नावाची लोक होती, त्याच्यामध्ये सुद्धा ते हे होतं, जनावरची चरबी होती. एवढंच नाही तर डुकराची बी चरबी होती. हे बघा आता आणि मग त्यामुळे संशय निर्माण होतो ना काका तुमच्याबद्दल सुद्धा. नाही, संशय निर्माण करणे. आता FD वाले माझ्याकडे आले होते, तुम्हाला रिपोर्ट दाखवू का? ते फक्त दुधाचे सॅम्पल घेऊन गेले. माझ्याकडे फक्त दूधच आहे. तेव्हा हे नव्हतं तुमच्याकडं. म्हणते मी ना, ज्या वेळेला कोणची ऑर्डर असेल तरच मी ते तयार करतो. मला कळलं तुम्ही दुसरं कोण घेता परत सप्लाय करतात. तुम्ही पण ट्रेडिंग म्हणून करता. नाही, मी नाही ट्रेडिंग करीत. ऐकून घ्या. समजा इन केस कधीतरी तुमची माझ्याकडे ऑर्डर आहे आणि यांच्याकडे माल शिल्लक आहे, तर मी म्हणतो ना तुमच्याकडे बाबा 10 टन शिल्लक आहे, तर मला 5 टनाचं गिरायक आहे, मला 5 टन द्या. तेच की मी तेच म्हणतोय. ते होतं ना, ते होतं मग ना. ते पण असू शकतं ना ॲडल्ट्रेशन. नाही, आज हे बघा, आम्ही चेक करून घेतो अलग अलग. तुम्ही काय इंडिपॉस मध्ये चेक करणार, तुम्ही GC मध्ये चेक करता का? त्याचं जे हे आहे त्याला एक RM व्हॅल्यू असते. कशाला? RM व्हॅल्यू, शॅम्पलला RM व्हॅल्यू चेक जर केली तर RM व्हॅल्यू ही फक्त तुपाला असते, तेलाला नसते. साधारणतः 26.5ची RM व्हॅल्यू ही तुपाला असते, म्हणजे क्रीमला असते. क्रीम तापवायची, तिचं तूप काढायचं आणि RM व्हॅल्यू बघायची. RM व्हॅल्यू जर कमी असली याचा अर्थ याच्यातमध्ये ॲडल्ट्रेशन आहे. साधं गणित आहे. दुसरा विषय सांगतो, एक BR व्हॅल्यू असते दुधाला, ही साधारणतः 41 ते 42 असते. ज्या वेळेला तुम्ही म्हणता केमिकलपासून याच्यापासून दूध तयार होतं, तर BR व्हॅल्यू ही फक्त दुधाचीच चेक होते. जर दुसऱ्यांचं काही टाकलं तर त्याला BR व्हॅल्यू येणारच नाही. अशा टेस्ट आहेत ना साहेब.